महाराष्ट्राला जबरदस्त ब्रेकिंग न्यूज मिळणारच आहे. मी जे सांगणार आहे ते महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या खळबळच असेल, पण लाडक्या बहिणीसारख्या योजना असेल किंवा भूखंडाचा श्रीखंड खायचा असेल, ईडीच्या नोटीस असेल, ईडीची कारवाई असेल, घाणेरडं राजकारण असेल, महाराष्ट्रात आजपर्यंत ब्रेकिंग न्यूजवर ब्रेकिंग न्यूज आल्या. पण महाराष्ट्रामध्ये आता वेगळीच ब्रेकिंग न्यूज येणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं जे सरकार आहे आणि 3 पक्षाच्या सरकारमधले नेते आहेत, त्यांचा घटस्फोट होणार आहे. त्यांच्यापैकी एक जण बाहेर पडणार आहे. घटस्फोटाचं कारण सुद्धा भयानक आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना, अशीच राजकीय परिस्थिती आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे आणि जे तुमच्यावर खोटं प्रेम करतात किंवा जे तुमच्या प्रेमाची किंमत ठेवत नाहीत, ज्यांना स्वतःच्या जवळचे द ग्रेट नेते कुटुंबातले सदस्य समजलेले नाहीत, त्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली जनता काय समजणार, याच प्रमुख विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, सप्रेम जय जाऊ, नमस्कार. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इतका शेअर करा की जे अंधभक्त आहेत सगळ्या पक्षातले, जे अंधभक्त आहेत मुरदाड अवस्थेतले, जे अंधभक्त या महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावायला बसलेले आहेत, त्या प्रत्येक अंधभक्ताचं खाडकन त्या ठिकाणी दिमाग उघडलं पाहिजे, डोकं जागेवर आलं पाहिजे आणि ह्या लोकांना समजलं पाहिजे, आता तरी महाराष्ट्राची काळजी घ्या, अन्यथा काही खरं नाही. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करूयात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार या 3 पक्षाने, एका पक्षाने 2 पक्ष फोडले, एका पक्षाने 2 पक्षाचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, कुटुंब फोडले आणि याच सगळ्या घाणेरड्या राजकारणातून, याच सगळ्या राजकारणाच्या किळसवाण्या प्रकरणातून महाराष्ट्रात सध्याचं जे सत्तांतर आहे, सत्ता संघर्ष झाला किंवा पक्ष पळवापळवी झाली, त्याच्यातून गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रत्येक व्यक्ती या विषयावर चर्चा करू लागला. आज तीच लोक घटस्फोटांपर्यंत आली. तुम्ही बरेच प्रकरण ऐकत असाल. मित्रांनो, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे आणि माझा असा अंदाज आहे की राज्य सरकारमध्ये जे सत्तेमध्ये 3 पक्ष बसलेले आहेत, त्यांचं अंतर्गत पटत नाही. ईडी पासून लपण्यासाठी, आपल्या इतर आमदारांना वाचवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं सीबी असेल, इतर चौकशा असतील, त्या सगळ्या फाईल क्लोज करण्यासाठी महाराष्ट्रात याच्या अगोदर सुद्धा पहाटेची शपथ झाली होती. पहाटेच्या एका शपथेमध्ये सुद्धा सिंचन घोटाळा जागेवर संपला होता. ज्या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावर तुम्हाला जी काही दिवसांनी आपल्या समोर आता दिवाळी येणार आहे, सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणातली पहाटेच्या शपथेच्या अगोदर काही तथाकथित भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीमध्ये तुमची रवानगी आतमध्ये असेल आणि फटाके फुटतील. इथून सुरू झालेला प्रवास आणि ज्यांनी धमकी दिली, ज्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच नेत्यांसोबत शेवटी एकत्र यावं लागलं. त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा पवार. अजितदादा स्वतः आपल्या देशातल्या लाडक्या नेत्याला, आपल्या चुलत्याला सोडून, पक्ष फोडून, पक्षाचं नाव पळवून, चिन्ह पळवून, आपल्या मोठ्या काकांना त्यांनी एकटं पाडलं. पण सहयोगी पक्षासोबतचे आपल्या मुलांवरचे सुद्धा ईडीच्या चौकशा वाचवण्यासाठी त्यांनी भाजप सोबत संगनमत केलं. शिंदे साहेबांनी जे केलं, शिंदे साहेबांनी जसा शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, तसाच अजित पवारांनी स्वतःच्या काकाचा पक्ष फोडला आणि बरोबर फडणवीस साहेबांना जे अपेक्षित होतं, सत्ता सत्ता आणि सत्ता, हे त्यांनी मिळून त्या ठिकाणी घेण्याचं काम केलं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये
जे काही 2 वर्ष अजितदादांनी फडणवीस आणि शिंदे साहेबांसोबत संसार केला, त्या संसाराला कदाचित माझा अंदाज आहे घटस्फोट होण्याची शक्यता आहे. यांचं विभक्तीचं ठरलेलं आहे. कारण सुद्धा तसंच आहे. आज 11 ऑक्टोबर 2024 आहे. काल 10 ऑक्टोबर 2024 होती. काल 5 वर्षातल्या मागच्या मंत्रिमंडळातली सगळ्यात मोठी मंत्रिमंडळाची बैठक होती, जिथं त्यांच्या दृष्टिकोनातून फार मोठे निर्णय घेतले. अहो, तुमच्या तिजोरीतच खडखडाट आहे. तुम्ही लोकांना काय देणार? तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही. तुम्ही आरक्षण लागू करू शकत नाही. तुम्ही फक्त बोलबच्चन करू शकता किंवा वेगळे महामंडळ स्थापन करून लोकांचं जर कल्याण होणार असेल तर जी पहिली महामंडळ आहेत त्याच्यात त्या समाजाचं काय कल्याण झालं, काय त्यांना लाभ झाला हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. अहो, फायली घेऊन पोरं इकडून तिकडे फिरतात. काही छदाम मिळालेले नाही. लाडकी बहीण योजनेसारखी 1500 रुपये देऊन महिलांना अजितदादाने खुश करण्याचा प्रयत्न केला. तेच अजितदादा खुश नाहीत. आज ते सरकारमधून कदाचित शिंदे फडणवीस साहेबांना सोडचिठ्ठी देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचं कारण सुद्धा असंच आहे. याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 80 निर्णय घेतले गेले, ज्याच्यात महामंडळ बरी स्थापन करण्याचा त्यांनी अध्यादेश काढले. 191 अध्यादेश हे एका दिवसात काल 10 ऑक्टोबरला काढले. 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या 10 दिवसामध्ये शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने, अजून ते सत्तेमध्ये आहेत, 1291 GR त्या ठिकाणी अध्यादेश काढले. हा चमत्कार आहे की काय? 194 एका दिवसात काल आणि 1291 10 दिवसात, म्हणजे विक्रमी अध्यादेशाची त्या ठिकाणी मी तर म्हणतो सुळसुळाट करून टाकला. याच्यातून बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया असं करायचा प्रयत्न असेल. पण सगळ्यात महत्वाचं, मंत्रिमंडळात जे निर्णय घेतले, मंत्रिमंडळ बैठक जरी खूप वेळ चालली आणि खूप महाराष्ट्रासाठी महत्वाची होती अशी सत्ताधारी नेते सांगत असले, तरी मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांमध्ये अजितदादा पवार, जे राज्याचे अर्थमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, 2 नंबरचे महत्वाचे नेते, 3 नंबर त्या ठिकाणी सरकारमध्ये त्या ठिकाणी आहेत. कारण 1 नंबर शिंदे साहेब, 2 नंबर फडणवीस साहेब, अजितदादा 3 नंबर. 3 नंबरच्या नेत्याला विश्वासात घेतलं गेलं नाही. बऱ्याच भूखंडाचा श्रीखंड मनाच्या विरुद्ध शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये आणि त्या नेत्यांनी त्यांच्या जवळच्या त्यांना तुम्ही लाभार्थी म्हणा, पदाधिकारी म्हणा किंवा जे कोणी असतील त्यांना मिळून देण्याचं काम केलं आणि कदाचित ते अजितदादांना पटलं नाही असं म्हणतात. अशी कुजबूज आहे. आणि मंत्रालयात किंवा महाराष्ट्रात तुमचे माझे मित्र असतातच, आपोआप कानावर पडते. पत्रकारांचे कसे सूत्र असतात, जशा त्या माहिती देतात तसंच कदाचित माहिती आहे. याच्या पुढचं कारण असं आहे की जी काही विधानसभा 2024ची आचारसंहिता 8 दिवसावर लागणार आहे आणि विधानसभेमध्ये आपलं स्वतःचं प्रोडक्ट दणक्यात असलं पाहिजे. आणि कुणाचंही, कुठलीही कंपनी बघा किंवा कुठलंही दुकान बघा, कुठलाही हातगाडी बघा किंवा एखाद्या तुम्ही जर आठवडी बाजारात गेला तर तो त्याचं प्रोडक्ट इतकं दणक्यात भारी आहे म्हणून सांगतो. तसं माझं दुकान जोरात चाललं पाहिजे असं दादांना वाटत असावं, म्हणून त्यांना कदाचित 288च्या 288 जागा लढायच्या असतील किंवा 100-150 जागा लढायच्या असतील. पण भाजप हे त्यांना 70च्या पुढे जाऊ देत नाही. शिंदे साहेब जाऊ देत नाहीत. मोठा वाटा भाजपचा असेल, 2 नंबरचा वाटा शिंदे साहेबांचा असेल, 3 नंबरचा वाटा मग दादांचा असेल. दादांनी म्हणून त्या ठिकाणी फारकत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटतं की दादांच्या पक्षाला ठरवून या सत्तेतून बाहेर पडण्याचं कारण लोकसभेमध्ये दादांच्या पक्षाचा झालेला पराभव आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं कारण, हे 2च कारण आहेत. RSSचा अजितदादा पवारांना असलेला कडाडून विरोध. कारण अजितदादा पवार यांच्या पक्षाला किंवा दादांना RSSच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रचंड विरोध पाहता दादांची घुसमट होते सत्तेमध्ये असं कदाचित दिसतंय. उद्या जर दादाचे आहेत ते आमदार सुद्धा निवडून नाही आले तर मग काय करायचं, हा दादा समोर प्रश्न असावा. सगळ्यात महत्वाचं,
जरी आज दादा एकटे लढणारे किंवा बाहेर पडणारे किंवा स्वाभिमानी नेते म्हणून त्यांचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करतील म्हणून आता आज ऑक्टोबरला 5-6च्या दरम्यान कदाचित अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब ही सगळी दिग्गज अजितदादाच्या पक्षातली मंडळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण माझं असं मत आहे की हे सगळं करत असताना त्यांची करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांच्या मनात वेगळं आहे आणि महाराष्ट्राच्या मनात वेगळं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण दादाचे आहेत ते सुद्धा आमदार, पक्ष, चिन्ह सगळंच डेंजर झोन मध्ये आहे. म्हणून कदाचित दादानी वेळीच ह्या सगळ्या गोष्टी आखलेल्या असाव्यात. खरं की खोटं मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये तर चर्चा आहे हे वेगळे वेगळे निवडणुका लढवणार आहेत. शिंदे साहेब काय वेगळं लढवणार नाहीत, फडणवीस साहेब काय स्वतःचा पक्षच त्या ठिकाणी भारी आहे असं सांगितल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात निवडणुका झाल्यानंतर जे आमदार निवडून येतील त्यांच्यासाठी सरकार स्थापनेसाठी परत हे लाडके भाऊ एकत्र येतील. सध्या लाडक्या भावांचं स्वतःच जमत नाही म्हणून हा मोठा राजकीय ब्रेकिंग न्यूज आणि राजकीय खेळ महाराष्ट्रात होईल. 100% सरकारमधल्या पक्षांचा आणि नेत्यांचा घटस्फोट होणार आहे. हे महाराष्ट्रासाठी फार मोठी न्यूज आहे. पण याच्यातून महाराष्ट्राला काहीच मिळणार नाही. महाराष्ट्राचं जे नुकसान झालं ह्यांनी पक्ष फोडून आणि कार्यकर्त्यांचं मनोधैर्य संपवून, त्याच्यामुळं महाराष्ट्राचं हित सत्तांतर होण्यामध्ये आणि सध्याचे सत्ताधारी सत्तेतून बाहेर जाण्यामध्ये आहे असं महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी, परिवर्तनवादी आणि उभ्या महाराष्ट्राला असं वाटतं. बाकी काय होईल ते कळेलच. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.